नागपूर विभागात रिजनमध्ये बसलेल्या अपीयर विद्यार्थ्यांमधील पास झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी काढा आणि त्याचा रिझल्ट सेल E14 मध्ये दाखवा। तर अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला MSCITच्या एक्झाममध्ये विचारला जाते। तर या प्रश्नाला कशा प्रकारे सोडवायचं बघा। तर कशातनी टक्केवारी काढायचं आहे म्हणत आहे, तर E14 मध्ये म्हणत आहे। तर E14 मध्येच आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे। तर E14 मध्ये या ठिकाणी आपल्याला क्लिक करा। E14 मध्ये क्लिक केल्यानंतर आपल्याला बरोबरचं साईन घ्यायचं आहे, बरोबरचं साईन घ्या। त्यानंतर अपीयर्ड विद्यार्थी म्हणत आहे, त्यामुळे नागपूर विभागातले अपीयर्ड विद्यार्थी मी सिलेक्शन केलेला आहे। त्यानंतर स्टार घ्यायचा आहे, स्टार घेतल्यानंतर आपल्याला 100 करायचं आहे। त्याच्या पुढं 100 केल्यानंतर भागीला कशातून आपल्याला ते काढायचे आहे टक्केवारी अपीयर विद्यार्थ्यांमधील। तर अपीयर विद्यार्थी किती आहे बघा, नागपूर विभागातनी 18,163। तर त्याला सिलेक्शन करा आणि त्यानंतर एक एंटर बटनावर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं टक्केवारी या ठिकाणी निघालेली आहे। तर अशा प्रकारे तो प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे।